सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 13 मे 2026. पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. जिल्ह्यातील धरणांमध्ये 24% पाणीसाठा. परिस्थिती चिंताजनक. उन्हाच्या झळांनी जनजीवन होरपळले. उन्हाचे चटके असह्य झाले असताना जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. पाणीसाठा खालवल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. मागील वर्षी पुरेसा पाऊस होऊनही यावर्षी तापमान वाढल्याने जिल्हा पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून 38 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणांच्या साठवण क्षमतेचा विचार करता हा पाणीसाठा 24% इतका शिल्लक आहे. जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षी तुलनेत घटल्याने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. शासनाने आमच्यावर अदानी स्टोरेज पंप प्रकल्प लादला. देवराज पाटील. तारळी धरणावर होत असलेल्या अदानी स्टोरेज पंप प्रकल्प आमच्यावर अन्यायकारक पद्धतीने लादला गेला. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून आम्ही या प्रकल्पाची माहिती दिली जात नाही आणि आम्हाला अंधारात ठेवले जात काम उरकले जात असल्याचा दावा कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील यांनी केला आहे. तारळी पंप स्टोरेज प्रकल्पामुळे शेतीला पाणी मिळणार नाही, याशिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. करिअर मार्गदर्शन शिबिरांचे फुटले पेव. प्रवेशासाठी अनोखा फंडा. विद्यार्थी व पालकांच्या समुपदेशन. व्यावसायिक शिकवणाऱ्या शैक्षणिक संस्थांकडून प्रवेश कोट्याची तयारी सुरू झाली असून करिअर मार्गदर्शन शिबिरांचे पेव फुटले आहे. 10वी-12वीच्या विद्यार्थी व पालकांच्या भेटीगाठी घेऊन आपल्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्याबाबत समुपदेशन केले जात आहे. प्रवेशवाढ अनेक मोठ्या शिक्षण संस्थांकडून मोफत करिअर मार्गदर्शन शिबिरांच्या आयोजनातून प्रवेश इच्छुकांची चाचपणी केली जात आहे. साताऱ्यातील 10 जणांची टोळी तडीपार. सातारा पोलिसांचा गुन्हेगारांना दणका. सातारा शहर परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना सातारा पोलिसांनी दणका देत 10 जणांच्या टोळीला तडीपार केले आहे. बंद घरे चोरट्यांकडून टार्गेट. नागरिकांनी सतर्क राहावे, पोलिसांचे आवाहन. सातारा शहरासह जिल्ह्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरटे बंद असलेली घरे हेरून चोऱ्या करत आहेत. दिवसा व रात्री अशा घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने नागरिकांना बाहेरगावी जाताना आवश्यक त्या खबरदारीची उपाययोजना राबवण्याचे आवाहन केले आहे. सातारकरांना पिण्याचे पाणी गाळून उकळून प्या. नगरपालिका प्रशासनाचे नागरिकांना आवाहन. सातारा शहराला कासव शहापुरी योजनांद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शहरातील काही पेटांमध्ये लालसर रंगाचे पाणी येत आहे. पाण्यात लोहाचे प्रमाण वाढत असून पाण्यातील रासायनिक प्रक्रियेमुळे या पाण्याचा रंग बदलत आहे. मात्र लालसर व पिवळसर पाण्याचा शरीरावर कोणताही अपायकारक परिणाम नाही. या पाण्यात नाला अथवा गटाराचे पाणी मिश्रित होत नाही. असे असले तरी नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून उकळून प्यावे असे आवाहन मुख्याधिकारी विनोद जळक यांनी केले आहे. पुणे बंगळुरू जुन्या राज्य मार्गावर वडाची फांदी अंगावर कोसळून वृद्धाचा मृत्यू. पुणे बंगळुरू जुन्या राज्य मार्गावर फिरल्या गेलेल्या वृद्धाच्या अंगावर अचानक वडाच्या झाडाची मोठी फांदी कोसळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रल्हाद बाबुराव चोरगे वय 76 राहणार कोंडवे तालुका सातारा असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. प्रल्हाद चोरगे सोमवारी सायंकाळी आपल्या मित्रासमोर जुन्या बंगळुरू राज्य मार्गावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक वडाच्या झाडाची मोठी फांदी त्यांच्या अंगावर कोसळल्याने हा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. खोडदमध्ये बिबट्याची दहशत. दुसऱ्यांदा मेंढीवर हल्ला. सातारा तालुक्यातील खोडद गावच्या बिबट्याचा वर मोठ्या प्रमाणात वाढला असून रविवारी सायंकाळी शिव नावाच्या शहरात बिबट्याने मेंढीवर हल्ला करून तिला जखमी केले. विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसांपूर्वी शुक्रवारी याच कळपातील मेंढीवर हल्ला झाला होता. एकाच परिसरात लागोपाठ 2 घटना घडल्याने खोडदसह परिसरात शेतकरी मेंढपाळांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरोडा रेल्वे स्थानकात पादचारी पूल रखडला. कामातील दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये संताप. शिरोडा रेल्वे स्थानक परिसरातील रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी पादचारी पूल उभारण्याचे काम गेल्या 1.5 वर्षांपासून संत गतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरशी, उत्तर कोपड व शिरोडा परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असून रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्ष विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या पादचारी पुलाच्या कामाची प्रगती अद्याप केवळ 75% मर्यादित राहिल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून रेल्वेवर ओंडावे लागत आहेत. ओझरडे भुईंज रस्त्यावर मृत्यूचा सापळा. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचा धोका. वाई तालुक्यातील ओझरडे ते भुईंज 4 किलोमीटरच्या रस्त्यावर सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा निर्माण झाला आहे. त्याला थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांची बेफिकीरी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. ओझरडे ते भुईंज रस्त्यावर सुमारे 40 विजेचे पोल असून यापैकी तब्बल 12 ते 15 पोल धोकादायक असून ते वाकलेल्या स्थितीत आहेत. या परिसरात दाट नागरी वस्ती असून हजारो नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. कोणत्याही क्षणी शॉर्टसर्किट होऊन मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती व्यक्त होत आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.